प्रश्नाच्या 20% जवळ आहे तुम्ही, पण मला समुद्र मंथनाचा विषय नकोय. अतुल दादा, समुद्र मंथनाचा मला विषय नकोय. 20% जवळ आहे नक्कीच. मी सांगितलं व्यासपीठावर, मी खोटं बोलणार नाही. 20% जवळ आहे, पण समुद्र मंथनाचा मला विषय नकोय. ग्रंथ सांगितलं, ग्रंथाला वाट नाही लावणार, कारण भानू जीवनाची अवलत आहे. भानू जीवनाची साक्षात प्रकाश टाकणार आहे भानू. म्हणून 20% जवळ आलात आहे. मी मला समुद्र मंथनाचा विषय नकोय. संदीप बुवा मान्य करणारा शाहीर आहे, ऐकलेलं आहे, युट्यूबला पण आहे. मला प्रश्नाचं उत्तर योग्य मिळाल्याच्या नंतर मान्य करतो असा शाहीर आहे देवेंद्र शिवास. हा आता फिरव देशात का, फिरव उडव रे. बुवांना आणि आउटपुट पण दे. बुवांना ऐकायला जायला हो काय झाला असं शाहिराने म्हटलेलं आहे. बुवा तुमची किंमत काय ती कळाली. अरे मेल्या 30,000 रुपये द्यायला नाहीत मला. बुवा परत म्हणतात तुमची किंमत काय ती कळाली आणि लायकी असू दे, मी तुमची लायकी काढणार नाही, कारण तुम्ही मोठे पण मेल्यानं खोटाऊ. हा अजून म्हणतात बुवा की लांजाचे शाहीर गांजेवाले, मेल्या गांजा जर पियालो ना असा फुकीन ना तुला मी हवेत उडशील. पब्लिक नसू दे पण बुवांचं प्रत्युत्तर देणार. आणि मी पहिल्या बारीत मी काय बुवांना वाईट म्हटलं होतं की सांगू, जे बुवा बोलले त्याच प्रत्युत्तर दिलं. पण बुवा मेला जो तापला असा मी मला वाटला रडतोय का काय, तिथे बसलो होतो काय सागर मी म्हटला बुवा रडतोय का काय. बुवा राग नसावा, शक्तिपुरा एखादी दिवसाचा कार्यक्रम आहे आणि शब्दाचा खेळ असतो हा शक्तिपुरा. अजून म्हणतात हे चिमण्या तुझ्या चिमण्या उडवतो मी. अरे मेल्या आजच्या पहिल्या बारीत म्हटलं मी, आजच्या बारीचा शंकर मी, तुझ्या चिमण्या मी उडवायच्या, तू माझ्या कशा उडवशील. बरोबर आहे की नाही. मी फक्त शब्दाचं उत्तर देणार. पटत असलं तर होई म्हणा, नाही तर नाही म्हणा. 2 गाणी म्हणेन आणि मी पैसे घेऊन घरा जाणार आहे. हा म्हणे चिमण्या तुझ्या उडवतो चिमण्या. परत म्हणतो खेळचा रक्त आहे. मी कुठं म्हटलं मेल्या तू माझा रक्त आहे, शंकर माझा श्रेष्ठ करणार मी. समजण्यावाले को इशारा काढली. बुवा तुला आज माफी माझ्याकडून नाही. बुवा म्हणतात हे खेळचं रक्त आहे, लांजेवाली दाखवायचं नाही. मी कुठं म्हणालो माझं रक्त आहे तू. मी शंकर आहे. अजून सांगतो शंकर आहे मी. आदिमाया तुमची तुम्ही श्रेष्ठ करायची, शंकर माझा मी श्रेष्ठच म्हणणार. किती उकडून आलास तरी बुवा. आणि आत्ता सांगतोय तुला संदीप बुवा, म्हणजे शाकण्या मारित होतच ना, शाकण्या. आता मला छकण्या बोलताना पण शब्द काही येत नव्हता. थोडी छकण्या मारित होतच ना बुवा, छकण्या. शंकर माझा मी श्रेष्ठच करणार. तुमची आदिमाया तुम्ही श्रेष्ठ करायची. तुमचं रक्त तुमच्याकडे राहू दे. मी नाही म्हणणार की तुम्ही माझं रक्त होईया असं म्हणणार नाही बुवा. बुवाचा गैरसमज होईल. काका रंगमंचा शपथ घेऊन सांगतो तुम्ही, बुवांचा गैरसमज होईल. बुवा बोलले की नाही की हे खेळचं रक्त आहे. मी कुठं म्हटलं होतं माझं रक्त आहे म्हणून. मी लांजाचा जरी असलो तरी मी माझी बाजू मांडणार ना. माझी शंकराची बाजू आहे. मी त्या अनुषंगानेच कार्यक्रम करणार. बुवा असो भरकाटला बोलताना सुद्धा भरकाटला तुम्ही काय काय बोलली ना, प्रत्येक शब्दाची कटिंग केली.
माझ्याकडे प्रेक्षक पुढे असू दे छोटासा. अजून म्हणतात बुवा, काय म्हणतात बुवा? म्हणतात केस काढ. मेल्या माझी स्टाईल आहे ती. हा असू दे. बुवा आला तरी मित्र आहे माझा. बुवा म्हणतात केस काढ, पैसे घेऊन येतो. बुवा मी सलून मध्ये गेलो की मला 500 रुपये लागतात, द्या. बुवा म्हणलेले माझ्याकडनं घेऊन द्या 500 रुपये, म्हणजे पैसे घेऊन जा, 500 रुपये द्या. तेवढी माझ्या केसाची किंमत आहे. आणि पैदाशी बोलले तुम्ही बनवलेलं नव्हतं. संदीप बुवा काही जातो जाऊ फटकेच गावलं होतं, 500 रुपये द्या, उद्या कापतो. नाही तर तुमची भनरोटी बिन वस्त्राची. असो अजून म्हणतात असो असो असो. बुवा गेले कारण ती सवय आहे इकडच्या शाहिरांची. मी सांगतो बघ, मी इकडं जरी खेळात आलो तरी मी घाबरणार नाही, कारण वागाई एका बापाचा आहे वागली. म्हणून म्हणून संदीप बुवा ही सवय आहे तुमच्याकडं. तुरेवाल्याची दुसरी बारी ऐकायची नाही, युट्यूबवर काहीतरी येड्यासारखं ऐकायचं आणि नंतर मग पुढच्या बारीत काढणार विषय. आणि मी बुवा शिळ कधी खात नाही. आजचा शो खेळमधला आजच मिटवून जाणार, परत मी नाही कधी काढली. हे मेला ना उमळे ते मग काय करतात माहिती ना, उकीर झाला ना उकीर, सकाळी गेल्यानंतर उकीर येतो दुसऱ्या दिवशी. तर मेलं हे शिळ खाणार बुवा, राग नको. माऊली तुम्ही सुद्धा गुरु बंधू असतात त्यांचे, असू दे. हा अजून म्हणतात बुवा उभ्यानं करतो. मेल्या मुजरा केला मी तुला, उभ्यानं तुला मीच करायचंय. मी मुजरा केला, शाहीर मानाचा मुजरा केला. पण बुवा कुठचा गरम पाणी पिऊन आलं होतंस का मला माहित नाही, पण तू विसरलास म्हणून मी उभ्याने केला तुला मुजरा. आणि मग आमच्याकडे पद्धत आहे का, समोरचा मोठा असेल त्याला मोठाच म्हणणार, कधी खोटा म्हणणार नाही. पण ह्यांची सवय आहे, थोडासा वरचढ झाला की मेल्यांची वाचाच आहे तिथे दुसऱ्या बारी येते की नाही रे. काय असतोच पंकज दादा कुठे गेला आमचा पंकज? काय राजू दादा सवय आहे की नाही? मी नाही, आपण बघ नॉर्मलपणी येडे यार काही एकदम क्लिअर कट बोलायचं. हे बुवांसारखं तापून बिपून नाही आपण. आणि मी जर बुवा तापून गेलो तर वाकून लागून तुला मी मागणं. बुवा म्हणतो परवाच्या मागच्या बारी खुर्चीत होता, आज उभेने मेल्या खुर्चीत जरी असलो तरी वाकून लागेल. परत म्हणतो बुवा टाकून बघ. बुवांचा बोलणा शब्द येत होतं की नाही सांगा? नाही मी ते म्हणणार नाही. अजून म्हणतात की प्रेक्षक तुम्ही आहे म्हणून नाही ते याची निजवली असते. अरे मेल्या मला म्हणतोस ना गहंडी तर मोड घालून घे म्हणून मी बोललो ते पहिले बरी माझी निजवळ. संदीप बुवा संयम राखतो, अजून संयम. तू माझा नाद नाही करायचा, सोडून काढीन. तू शास्त्रांत म्हटलास तरी चालेल, मेल्यानं म्हणून तुमचा गुरु नाव घेत नाही तुम्ही. खुळे साले माझी झोपय बोय ना, झोपय माझी झोपयला तुला तिसरा जन्म घ्यायला लागेल. आणि चौथ्या पिढीचा शाहीर आहे देवेंद्र जीवन. माझा पोरगा बसलाय अजून, सांगून ठेवतो बुवा 5व्या पिढीचा असा लागेल ना बुवा सडकून, तुम्हाला लागतो म्हणून तुम्हाला सोडतो. फिरवूया अजून म्हणाले बुवा की सचिन कदम बुवा आणि आम्ही संदीप मोरे यांच्या बाजूचे आमचे विरोधक. मी होतो म्हणून तो म्हणतो जगलास. अरे मेल्या माराय मी त्याच्या मम्मी माझं भरून कधी येणं ते मेल्यानं तुम्हाला बघवत नाही म्हणून तुम्ही काय केला शिव XYZ ते तुमचं तुम्हाला ठाऊक. पण
मी साक्षी म्हणतो ना, साक्षी आत्मा आहे ना, आत्मा आमच्या कलेचा, हा माझा प्रेक्षक. माझ्याकडे नाही हे लिंबू बिंबू आम्ही नाही का तिकडे या रंगमाची शपथ घेऊन सांगेन बुवा, तू कोण झाकवणार मला? तुझ्यासारखे छाकणे मारणारे भरपूर गेले. छाकणे अय चकण्या बुवा, एकतर डोक्यावरचं केस पिकलं आणि काय म्हणतो की म्हणतो उकडीन तुझी उकटीन, माझी म्हणतो पिकली. मेले भद्रवून घे, पिकली ती भद्रव. अय संदीप बुवा, मी अजून सांगतोय, मी माझा रुद्र अवतार ज्या दिवशी धारण करीन ना, पहिला अवतार बुवानी बघितलेला आहे, त्या दिवशी नागडा करून जोडून तुला मी. कुठच्या पण बाजू असू दे, शास्त्र बोलणं असू दे, नाही तर डबल मिनिंग असू दे बुवा. आणि माझा नाद नाही करायचा. बुवा म्हणतात की ह्या वाघाची शेपटी, एक शेर सांगितलं मी त्यांनी, म्हणतात बुवा काय की बुवांना आमच्या घरात बोलवली. मेल्या कधी बोलवलंस? पटण्यासारखं पाहिजे ना. असू दे. आईन त्यांच्या आजीन म्हणे, आजीन माझ्या घरी बोलवलं आणि म्हणतो की हासा चावड बुवा आपल्या घरात नको. वाकल्यावर नंतर म्हणतो बुवाचा सामान दिसला. मेल्या कधी बघितलंस का? आता काढून दाखवू? मी दाखवणार आहे ना, बेकार आहे की नाही? बोला की नाही सांगत? म्हणतो वाकला तेव्हा शेपटा म्हणतो खाली पडला आणि सामान दिसला. सामानाकडेच का बघितलंस तू? शेपटाकडे बघायचं. शेपटा पण बुवा आमचा ताटच, पण तुझ्यात वाटच. मोरे बुवा, प्रेक्षक असू दे कमी, युट्यूबला जाणार भारी लोक तरी बघतील काय. अजून म्हणतात बुवा की आमच्या काय बुवा एकच होत तर सांगतोय मी, ते इसरत होत. मी नाही का भावा बघणारा, आपण वन दिवस पण बोलतो, डायरेक्ट वन दिवस थोडं बोलतो. आमच्या मग तुमच्या बरोबर आहे ना लोकांना, असं असं काहीतरी म्हणत होता बुवा. इसरलेला काय मला माहित नाही, पण बुवा म्हणून गेले शेजारी नबाई तुमचा टीव्ही थोडा इथून आमच्या पोरांना पाहू द्या. काय म्हणे श्रीमन बुवाला आतमध्ये घ्या. जाऊ काय बोलले की नाही? श्रीमन बुवाला आतमध्ये घ्या. अरे मेल्या आतमध्ये गेल्यानंतर गोट्या राहणारच बाहेर, राहतील की नाही? मग माझा हा गोट्या हा नाही, अजून गोट्याला नाही. ए गोट्याला नाही आमच्याकडे, बाहेर राहू द्या. म्हणून विषयाला विषय बुवा राग नसावा. युट्यूबला बघा, परत जर हा विषय काढली ना दुसऱ्या बरी, कधी झाला तुमचा आणि माझा कार्यक्रम नागडा करून सोडीन. खेळात सांगतो तुझ्या, हा ऐकायची पात्रता ठेवायची बस. इच्छा तुझी मी करतो पुरी. अरे विचार तुझ्या रे बापाला. अजून मी पुरुषाची म्हणणार आज, कारण का महिला वर्ग ऐकत असेल त्याच्या मला सुद्धा बुवा जाऊन दे मरू दे, मला काय फरक नाही पडत. इच्छा तुझी मी करतो पुरी, विचार तुझ्या रे बापाला. गाढव अरे चार चौघात बुवा तुला माझा घोडा बघ उभ्याने लागेला. चार चौघात बुवा तुला माझा घोडा उभ्याने लागेला. चार चौघात बुवा तुला माझा घोडा उभ्याने लागेला. चार चौघात बुवा तुला माझा घोडा उभ्याने लागेला. सागर ते हे गाणं बुवांची पहिलं काहीतरी गाणं म्हणलं, तरुण झेंडाट फुगलं प्रेमाट. सुंदर म्हणाले बुवा. मी असताना तुझ्या लाडाची पाप मनात साठवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्यानं दुसरीला पटवलं. तीन करीन मी तीन करीन. जर बुवा विषय गायलो ना मी, विषय बुवा सोबल आणि मारलेला विषय बुवा तो सोबल. लाज वाटेल तुला इथं खेळात उभा राहायची.
हो नको, कारण का माहितीये मी माझं तोंड सोडलं नाही यांच्यावर काय हायपर नाही होत, पण आपल्याकडे शास्त्र आहे, माझ्या बापान दिलेलं तोडकं मोडकं आहे, यांच्यावर का मी चोदू नाही, हे भोंदू हे बुवा भोंदू. परत म्हणतो ते गाण्यात काय की बुवा तुझी लफडी काढत नाही मी. अरे मला देवळकात काय केलं असता तुला माहितीये का बुवा, नाव घेऊन सांगतो मी, तो विषय नाही करणार. म्हणतात ना दादाबाई नवरोजी अशी परिस्थिती आहे बुवांची, म्हणून एक विषय देतो बघा. अरे गाढवाच्या पाठीवर शिळ टाकीता गाढव घोडा कोणात नाही. काय उत्तर दिलं? अनपती व्रतेला कुंकुला विता. ए बुवा पहिल्या बारीत म्हटलं होतं ए जड्या ती सौभाग्यवती वधी होणार नाही. असू दे, गाढवाच्या पुढे किती किता वाटल्या तरी याला गाढवता गाढवच सनमबाई. म्हणून मी हो रात्री आणटीची बघा घंटी मी वाजवली, कथा ही आहे पुराणी मोठी. अरे कथा ही आहे पुराणी मोठी, सांगणार नाही रशिका तुम्हा खोटी. अरे क्षमनाची साऱ्या जनाची इच्छा मनाची साऱ्या जनाची, साडी तुझी कुणी सोडली. अरे चार चौघात बुवा तुला, चार चौघात बुवा तुला नागडी वाजवली. 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 चार चौघात बुवा तुला मी नागडी रे वाजवली. हे बुवा गडी नाही असं म्हणायचं नाही तर वेगळा विषय म्हणून सांगितलं नाही. जीवन बोलचा नाद विषय बा मला शब्दाचं बोल कधी करतो अशी झोमून घेऊ ना तुझी. आणि बारीक घेतलंच नाव सचिन बुवा, त्याला पण विचार, त्याला विचार ते फक्त शाप देणार विभागात उठणार नाही पुढच्या वर्षी. काय उखडली उरी 2 वर्षात घेणारे खेडचं रक्त म्हणतो ना, आमचं खेडचं रक्त त्याला लागतोच फक्त देवेंद्र शिवशी, लक्षात ठेव. संदीप बुवा अजून म्हणतो बघा. अरे लाखात नंबर इथे लागेल ना म्हणून विचार करून बघता. अरे त्या सैनिका वेळा विचार करून बघता, त्या सैनिका वेळा आज होणार इथे, आज होणार इथे, आज होणार इथे हराडा राडा देव्या वर्षाचा शराडा. होणार इथे हराडा राडा लागला बुवाला घोडा. होणार इथे हराडा राडा लागला बुवाला घोडा. होणार इथे हराडा राडा लागला बुवाला घोडा.
विषय बुवाने विषय गाण्यातून मारला होता काका, मी ऐकलेला आहे ते म्हणून सांगतो, विश्लेषण करतो फक्त बस. की झिंक बुवा काढून ते पण गाण्यातून ऐकतो. बुवा चटई टाकायला मी तयार आहे, कधी ती घेऊन ये तुझी नवरी. आणि याचं उत्तर बुवा पुढच्या बारीत द्यायचं मला. काय काका चटई टाका बसणार, नवरी घेऊन यायची तुमची फक्त बस. आज या ठिकाणी कार्यक्रम आहे, बारशाचाच कार्यक्रम आहे नक्की. नाही बुवानी बड्डेचं गाणं गायलं होतं म्हणून आजचा बारशाचाच होता ना. मी म्हटलं मी चुकीचं काय बोललो की काय पहिले बरे, म्हणून पाळणा गातो. यांची लायकी नाही मी म्हणते. अरे मेल्या शक्तीवाल्याचं काम आहे गारभावली गायची, आणि मी खानदानी शाहीर आहे. तू मला सांगायचं नाही संदीप बुवा, आणि तुझ्यासारखे शकणे मारणे भरपूर घेऊन ये, आपण मारीन इथं. जो बाळा सोनुल्या सोनुल्या प्रेम गाऊया, या मंथन बाळकाला आशीर्वाद देऊया, या बाळकाला आशीर्वाद देऊया. आपला समाधान झालेलं आहे. बुवांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. असू दे बुवा, आरतीला या. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला.